पुन्हा लक्षात घ्या की आपण जेव्हा HTML पेज लेआउटचा विचार करत होतो, जॉईन द क्लास अगेन. HTML काय की HTML इज अ हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML is a hypertext markup language. It consists two parts. First one is called the content. Second one is called the markup. Content means what we want to display on the page. Markup means how the content will be displayed on the page. म्हणजे ज्या कंटेंट आहेत, कंटेंट means text, graphics, audio, videos. These are the contents. आणि how it will be displayed on the page हे कोण डिसाइड करेल? इट इज डिसाइडेड बाय द मार्कअप. सो इट इज ऑल्सो कॉल्ड द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे मार्कअप काय की इन्स्ट्रक्शन्स आहेत की काय कशा पद्धतीनं डिस्प्ले व्हावं हे कोणाच्या माध्यमातून ठरवलं जातं? मार्कअपच्या माध्यमातून. मार्कअप ऑल्सो कंट्रोल द पेज अँड कंटेंट्स. म्हणजे मार्कअप जे आहेत ते पेज आणि कंटेंट दोघालाही नियंत्रित करतात. तुमचं पेज जे असेल HTML डॉक्युमेंटमधलं ते कशा पद्धतीनं डिस्प्ले व्हावं, कशा पद्धतीनं ते अपलोड होईल ब्राउझरकडे हे प्रामुख्याने तुमचे मार्कअप सांगतात. आणि तुमचे कंटेंटसुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केले जातात. मग ही जी बाब आहे, जसं आता आपण आज जे पाहणार आहेत त्याला म्हटलं जातं HTML पेज लेआउट. जे HTML आहे, या HTMLचं डॉक्युमेंट जे आहे, ह्या डॉक्युमेंटचं लेआउट काय म्हणजे HTML डॉक्युमेंट लेआउटचा जेव्हा आपण विचार करतो तर प्रामुख्याने पहिली गोष्ट की यात किती टॅग्स आहेत? यात 3 टॅग्स, 3 सेक्शन्स आहेत. कोणते 3 सेक्शन्स आहेत? HTML सेक्शन, हेड सेक्शन आणि बॉडी सेक्शन. म्हणजे पहिला सेक्शन जो आहे दॅट इज कॉल्ड द HTML सेक्शन. म्हणजे आता HTML सेक्शन काय आहे की एव्हरी HTML सेक्शन काय करतो? HTML सेक्शन इट इज एव्हरी HTML सेक्शन स्टार्ट विथ द स्टार्टिंग HTML टॅग. म्हणजे हा जो तुम्हाला HTML टॅग दिसतो या पद्धतीनं सुरुवात होईल आणि एंड विथ द एंडिंग HTML टॅग. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट, प्रत्येक HTMLचं डॉक्युमेंट हे सुरुवात कुठून होईल? स्टार्टिंग HTML टॅगनं आणि एंड कुठं होईल? एंडिंग HTML टॅगनं. म्हणजे हे दोन्ही टॅग त्या ठिकाणी काय होतील? आपल्याला यूज करावं लागतील. म्हणजे प्रत्येक पेजला ह्या कंपल्सरी. आणि या सेक्शनचं काम काय? HTML सेक्शन काय सांगतं? इट इन्फॉर्म द ब्राउझर दॅट द पेज इट इज लोडिंग इज फॉर्मॅटिंग युझिंग द HTML कोड. ब्राउझरला हे सांगितलं जातं की बाबा तुझ्याकडे जी पेजेस येत आहेत ही HTML कोडनी तयार केलेली आहेत. म्हणजे कोणाला सूचित केलं जातं? ब्राउझरला. कोणामार्फत? तर HTML सेक्शन मार्फत. म्हणजे जेव्हा आपण ही फाईल सेव्ह करतो, ती सेव्ह केल्यानंतर जेव्हा एखाद्या वेब ब्राउझरमध्ये ओपन करतो तर त्या वेब ब्राउझरला हे सांगितलं जातं की तुझ्याकडे येणारी पेजेस ही डॉक्युमेंट ही HTML कोडिंगचा उपयोग करून तयार केलेली आहेत. एवढंच काम याचं आहे. आणि अत्यंत कंपल्सरी. म्हणजे कोणतेही HTML डॉक्युमेंट सुरुवात होत असेल ते HTML टॅगपासून आणि बंद होत असेल तर क्लोजिंग HTML टॅगपासून. दुसरा सेक्शन कोणता आहे? सेकंड सेक्शन इज कॉल्ड द हेड सेक्शन. इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट. म्हणजे हा जो सेकंड सेक्शन आहे ह्याला यामध्ये इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट. जे डॉक्युमेंट तुम्ही तयार केलेलं आहे त्या डॉक्युमेंटची संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रामुख्याने कुठं राहतं? हेड सेक्शनमध्ये. मग हेड सेक्शन काय तर थोडं डिटेलमध्ये पाहू की द सेक्शन इज ओपन अँड क्लोज विथ द हेड टॅग. Information belonging head section should be placed between these two tags. The head of an HTML document is an unordered collection of the information about the document. A number of tags can be placed between the starting tag head and the ending tag head, including base, index, link, meta, script, style, title. The browser generally does not display the information except the text containing by the title tag. The main head element is a title tag. The main head element is a title tag. Okay, the main head element is a title tag. आणि हे जे टायटल असेल the title tag specify every document should have a title. It appears on the title bar of the browser window
and when the user bookmark it is or a look in their history list, it is next they will see. The title of the HTML document should be meaningful one. The head and the ending tag do not directly affect the look of the document. म्हणजे आता इथं लक्षात घ्या की जेव्हा आपण या बाबीचा विचार करतो की काय विचार करतो आपण की जनरली हेड सेक्शन जे आहे हे हेड सेक्शन कसं असतं की या हेड सेक्शनमध्ये प्रामुख्याने आपण काय ॲड करू, इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट. जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करत आहात या डॉक्युमेंटची जी काही इन्फॉर्मेशन असेल ही इन्फॉर्मेशन प्रामुख्याने काय केली जातं, ॲड केली जातं. मग ॲड कशी केली जातं, तर ॲड जेव्हा आपण करतो तर ॲड करताना काय करणं महत्त्वाचं असतं की तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स जेवढे काही डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी ॲड करत आहात हे डॉक्युमेंट्स आपल्याला पाहावे लागतात. म्हणजे आता हे डॉक्युमेंट्स ॲड करताना काय होतं की जे डॉक्युमेंट असेल हे डॉक्युमेंट प्रामुख्याने आपल्याला थोडं ॲड करायचं आहे म्हणून थोडा डिस्टर्बन्स येईल तर तो पाहाल. जे डॉक्युमेंट आहे मग हे डॉक्युमेंट आपल्याला टायटल टॅग म्हणजे जे आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण टॅग असतो हेड सेक्शनमध्ये तो कोणता आहे, टायटल. आता आपण म्हटलेलं आहे की हेड सेक्शनमध्ये काय असतं, इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट. जे डॉक्युमेंट आपण दिलेलं असेल त्या डॉक्युमेंटची संपूर्ण इन्फॉर्मेशन कुठं असेल, हेड सेक्शनमध्ये. आता हेड सेक्शनमध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे पहिली इन्फॉर्मेशन जी महत्त्वाची असतं, द टायटल ऑफ दॅट पर्टिक्युलर डॉक्युमेंट. जेव्हा आपण एखादं डॉक्युमेंट तयार करतो त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन असतं, ती माहिती जी असतं ती इन्फॉर्मेशन जी असतं ती काय असतं की आपल्याला लोकांपर्यंत खुली करावं लागतं. जेव्हा लोकांना ती खुली करायची असतं त्यावेळेस ती पेजेस जेव्हा आपण सेव्ह करतो, अपलोड करतो, जेव्हा ती वेबसाईट म्हणून आपण समोर आणतो तर त्या पेजमध्ये काय भाग आहे, त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे हे आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं. आणि ते स्पेसिफाय कुठं होतं, आपल्याला ते स्पेसिफाय टायटलमध्ये करावं लागतं. रिलिव्हंट टायटल म्हणजे जी इन्फॉर्मेशन असेल तीच. जसं आपण फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये आपण जर विचार केला की कॉलेजची वेबसाईट आहे श्रीशिवाजीअकोला.ac.in. मग या वेबसाईटमध्ये संपूर्ण कॉलेजची इन्फॉर्मेशन आहे. पण आपल्याला कोणती पेज तयार करायची आहेत, आपल्याला फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटची पेजेस तयार करायची आहेत. मग आपल्याला जेव्हा फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा पेज आपण त्यात लोड करू, जो टॅग येईल त्या टॅगचं टायटल असेल फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. म्हणजे आता हे जे त्या डॉक्युमेंटचं आपण हेडिंग दिलेलं आहे हे का दिलेलं आहे, रिलिव्हंट जी इन्फॉर्मेशन त्यावर क्लिक केल्यानंतर येईल ते रिलिव्हंट इन्फॉर्मेशन आपल्याला दिसेल. आणि बरेचदा यासाठी टायटल दिलं जातं. ओनली टायटल इज अ टॅग विच इज अपियर इन अ डॉक्युमेंट. जे आपण अपलोड करू, जे काही आपण ब्राउझरच्या माध्यमातून पाहत असतो त्यामध्ये कोण फक्त अपलोड होईल, त्यामध्ये फक्त अपलोड काय प्रदर्शित होईल, फक्त अपलोड तर होईल सर्व. काय प्रदर्शित होईल, काय दिसेल फक्त, तर आपण दिलेला टायटल टॅगमधील टायटल जे शीर्षक आपण त्यामध्ये दिलं असेल तेच फक्त ब्राउझर विंडोच्या टायटल बारमध्ये दिसतं. कशासाठी हे केलं, इंडेक्सिंग करायचं काम करते, बुकमार्क्स करायचं काम करते. त्यावेळेस प्रामुख्याने त्या पेजचं टायटल आपल्याला गरजेचं असतं. म्हणजे एखादं सर्च जेव्हा आपण करतो हे सर्च कशाच्या आधारावर केलं जातं, ही जी टायटल्स दिलेली असतात याचं जे इंडेक्सिंग होतं याच्या डिरेक्टरीमध्ये जाऊन बसतं. त्या आधारावर प्रामुख्याने कॉरल्स जे असतात ते शोधून काढतात की ही माहिती इथे इथं आहे. म्हणजे आपण एखादं इन्फॉर्मेशन जस्ट टाईप करतो वर्ड आणि वी गेट द नंबर ऑफ वेबसाईट रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. म्हणजे हे टायटल असल्यामुळे शक्य होतं आणि म्हणून टायटल दिलं जातं. मग इतरही टॅग आहेत, जे इतर टॅग तुम्ही प्रामुख्याने जेव्हा पुढं जाल, पुढच्या याला जॉईन व्हाल, म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्ही जेव्हा वेबसाईट डिझाईन करणारा जाल तर त्यावेळेस इतरही टॅग यूज केलं जातं. जसं त्यामध्ये एक स्टाईल टॅग आहे जो CS जे कॅस्केडिंग स्टाईल शीट जे आपण प्रोग्राम आहे MCOMलाच आहे एक पार्ट की तो शिकत असताना आपल्याला स्टाईल या टॅगचा यूज केला जातो. म्हणजे पूर्ण स्टाईल जे असतील, हेडिंग कसं असेल, त्याचा कॉम्बिनेशन कसं असेल, हे पूर्ण आपण बदलतो. मग हे जे एक्स्ट्रा टॅग असतील ते प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीला द्यावं लागतात हेड सेक्शनमध्ये. पण त्या ठिकाणी ते टॅग डिस्प्ले होत नाही, त्याची इफेक्ट डिस्प्ले होतात. लक्षात घ्यायचं, टॅग नाही डिस्प्ले होणार, त्याचे इफेक्ट डिस्प्ले होतील. आणि अशा पद्धतीनं प्रामुख्याने हेड सेक्शन असतं. म्हणजे आता इथं आपण जेव्हा डायग्राममध्ये हे पाहतो की डायग्राममध्ये दिलेलं आहे की हेड सेक्शन
ओके, म्हणजे तुम्हाला जी ही स्क्रीन शेअर केली डायग्राम दिसतं, हा हेड सेक्शन टायटल टॅगच्या नंतर लगेच सुरू होईल. म्हणजे पहिला टॅग मी दिला टायटल, लगेच मी टाईप करेल हेड, आणि हेड मला जेवढे टॅग्स इथे इन्क्लूड करायचे असतील ते मी इन्क्लूड करू शकतो. आपण बिगनर्स आहोत म्हणून जस्ट वी गो फॉर द टायटल टॅग. आपण फक्त टायटल टॅगचा त्या ठिकाणी यूज केलेला आहे. आणि मग टायटल टॅग आणि इथं जे आपण दिसतो या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक टायटलचं जे टायटल असेल ते द्यावं लागेल. जे आपल्याला द्यायचं असेल, जसं मी म्हटलं की माय फर्स्ट वेब पेज तर माय फर्स्ट वेब पेज, इंटरनेट तर इंटरनेट, ई कॉमर्स तर ई कॉमर्स. आणि मग या ठिकाणी आपण काय करतो, टायटल दिल्यानंतर जेवढे टॅग द्यायचे असतील इथं आपण देतो, आणि लास्टली वी क्लोज द हेड सेक्शन. एंडिंग टॅग जो आहे हेड, त्यांना आपण हेड सेक्शन क्लोज करतो. म्हणजे पहिलं काम आहे, पहिलं टॅग HTML, लास्ट टॅग सुद्धा त्याचा HTML राहील. दुसरा पार्ट जो असतो तो हेडनं सुरू होतो आणि हेडनं बंद करतो. म्हणजे आता आपल्याला जेव्हा प्रॅक्टिकल्स करायचे असतात, बेसिक स्ट्रक्चर आपल्याला लेआउट समजून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीने हे लक्षात ठेवलं पाहिजे. स्टार्ट विथ द HTML, एंड विथ द HTML. मधात सेक्शन कोणता आहे, हेड सेक्शन आहे. हेड सेक्शन काय करतो, हेड सेक्शन त्या ठिकाणी प्रामुख्याने इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग घेतो. आणि इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग घेताना आपल्याला काय करावं लागेल की ही जी इन्फॉर्मेशन असेल ही इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी या हेड आणि एंडिंग हेड टॅगच्या मदत आपल्याला टाकावी लागेल. टायटल टॅग असेल, स्टाईल टॅग असेल, इंडेक्स टॅग असेल, म्हणजे जेवढे टॅग तुम्ही जेव्हा समोर जाल डेव्हलपर म्हणून काम कराल तेव्हा तुम्हाला त्याची गरज पडेल. आता जस्ट वी गो फॉर द टायटल टॅग. ओके, नंतर तिसरा सेक्शन दॅट इज कॉल्ड द बॉडी सेक्शन. हेडिंग टॅग क्लोज झाल्याबरोबर बॉडी सेक्शनला सुरुवात होईल. ओके, बॉडी सेक्शन काय करतं की बॉडी टॅग म्हणजे थर्ड सेक्शन इज देअर. आता यामध्ये काय लागतं, कंटेंट अँड रिलेटेड टॅग्स ऑर रिलेटेड मार्कअप्स. व्हॉट वी वॉन्ट टू प्लेस इन अ डॉक्युमेंट. आपल्याला डॉक्युमेंटमध्ये काय प्लेस करायचं, काय प्रेझेंट करायचं हे प्रामुख्याने बॉडी टॅगमध्ये दिलं जातं. आणि ज्या इन्स्ट्रक्शन्स असतील, म्हणजे बोल्ड करायचं का, इटॅलिक करायचं का, अंडरलाईन करायचं का, ह्या सर्व इन्स्ट्रक्शन म्हणजे ज्याला आपण टॅग म्हणतो ते टॅग त्या संबंधित टॅग आपल्याला कुठं टाईप करायला लागतील, बॉडी टॅग नंतर. म्हणजे ह्या ज्या लाईन्स दिसतात इथं तुम्हाला जे डॉक्युमेंटमध्ये पब्लिश करायचं असेल ते कंटेंट आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे मार्कअप टॅग्स एलिमेंट्स हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतील. तिन्ही गोष्टी एकच आहे, मार्कअप म्हणा, टॅग म्हणा किंवा एलिमेंट्स म्हणतील. जनरली वर्ड जो यूज केला जातो टॅग म्हटलं जातं. म्हणजे ही संपूर्ण इन्स्ट्रक्शन्स बॉडी टॅगमध्ये दिलं जातं. आणि जिथं आपलं डॉक्युमेंट संपत असेल त्या ठिकाणी एंडिंग बॉडी टॅगनं आपण बंद करतो. म्हणजे बॉडी सेक्शन कुठून सुरुवात होईल, स्टार्ट फ्रॉम द बॉडी अँड एंड विथ द बॉडी. अशा पद्धतीनं प्रामुख्याने सिम्पल असं स्ट्रक्चर आपल्याला लेआउट जे आहे ते लेआउट तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिकलला जातो, हाऊ मेनी सेक्शन्स आर देअर इन HTML डॉक्युमेंट layout, there are 3 sections. First one is called the HTML, second one is called the head, and third one is called the body. HTML means in HTML section there is a starting HTML tag and ending HTML tag. Every document start with the starting HTML and end with the ending HTML tag. आणि इथं काय महत्त्वाचं आहे, याचं जे फंक्शन आहे HTML टॅग जो आहे तो काय करतो, इट इन्फॉर्म द ब्राउझर दॅट these documents which are uploading to you are creating by using the HTML code. HTML कोडचा उपयोग करून ही डॉक्युमेंट्स तयार केलेली आहेत जी तुझ्याकडे अपलोड करीत आहे. जे वेब ब्राउझर, कोणतेही वेब ब्राउझर असो, इंटरनेट एक्सप्लोरर असो, गुगल क्रोमा असो की ओपेरा असो की कोणतेही असो, त्याकडे जेव्हा ही पेजेस जातील तर ती कसे ओपन होतील, त्याला सांगितलं जाईल की दिस अपलोडिंग जे पेजेस तुझ्याकडे येत आहेत, हे जे अपलोड होत आहेत पेज, हे कशाचा यूज केलेला आहे, HTML कोडिंगचा यूज केलेला आहे. सेकंड पार्ट राहतो, त्याच्यानंतरचा पार्ट दॅट इज कॉल्ड द हेड सेक्शन. हेड सेक्शन मीन्स इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट, इन्फॉर्मेशन अबाउट द पेज, इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट. जी
डॉक्युमेंट आपण अपलोड करतो त्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन प्रामुख्याने वेगवेगळ्या टॅगच्या माध्यमातून ही अनऑर्डर असते. काही असं पहिला आधी दुसरा त्या सिक्वेन्सनं दिलं पाहिजे असं नाही, कोणतंही आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन तिथं टॅगच्या माध्यमातून देऊ शकतो आणि हे अनऑर्डर असतं. यातला बेसिक जो मेन टॅग आहे दॅट इज कॉल्ड द टायटल टॅग. म्हणजे टायटल टॅग आपण इथं फक्त यूज करतो म्हणजे बिगनर्स म्हणून. नंतर आपण स्टाईल असो, बेस असो, इंडेक्स असो, मेटा असो हे सर्व टॅग यूज करतो. कशासाठी? आपल्याला जे डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन आपल्याला तिथं द्यायची असतं आणि म्हणून प्रामुख्याने हे सर्व टॅग यूज करतो. हे कुठं असतात? हे असतात स्टार्टिंग हेड टॅगमध्ये आणि एंडिंग हेड टॅगमध्ये. यातलं वैशिष्ट्य काय की कोणतंही ब्राउझर हे टॅगमधील इन्फॉर्मेशन प्रदर्शित करत नाही, फक्त टायटल टॅगमधील इन्फॉर्मेशन सोडली तर. फक्त टायटल टॅगमधील इन्फॉर्मेशन इट इज रेंडर ऑन अ ब्राउझर विंडोज टायटल बार. जो टायटल बार असतो ब्राउझर विंडोजचा त्या टायटल बारवर प्रामुख्याने हे रेंडर होतं, प्रदर्शित होतं. म्हणजे प्रत्येक ब्राउझर जेव्हा आपण ओपन करतो तर त्याच्या टायटल बारवर आपल्याला जे दिसतं ते त्या HTML डॉक्युमेंटमधील टायटल टॅगने दिलेलं राहतं. ओके. आणि थर्ड सेक्शन इज कॉल्ड द बॉडी सेक्शन. म्हणजे तिसरा जो सेक्शन असेल त्याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड द बॉडी सेक्शन. बॉडी सेक्शनमध्ये काय असेल? कंटेंट अँड टॅग्स, कंटेंट अँड इन्स्ट्रक्शन्स, जे मला पेजवर प्रदर्शित करायचं आहे आणि त्या संबंधीच्या असणाऱ्या संपूर्ण इन्स्ट्रक्शन, सूचना ज्या असतील त्या बॉडी टॅगमध्ये आपण टाकतो. कंटेंटमध्ये काय असेल? टेक्स्ट असेल, ग्राफिक असेल, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, समथिंग व्हॉट आय वॉन्ट टू प्रेझेंट, हे सर्वच्या सर्व असतील. आणि हाऊ इट विल बी डिस्प्ले हे सुद्धा टॅग्स जे असतील, ज्या इन्स्ट्रक्शन्स असतील त्या बॉडी टॅगमध्ये असतात. अशा पद्धतीनं प्रामुख्याने तुम्हाला काय करता येईल की हे जे टॅग्स आहेत